पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे। यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे। यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळी 85.59% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून तब्बल 22,880 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरेल या भीतीने नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची धडधड वाढली आहे। चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलै अखेर दमदार पाऊस होत असल्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याची सोय आता झाली आहे। मात्र दमदार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचेही चित्र आहे। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे या परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे।